अण्णा आम्ही बरेच वेळ बघितलं जवळपास धनंजय मुंडे यांची चर्चा देखील व्यासपीठावर झाली, त्याचा उल्लेख स्वतः ताईंनी केला. हे बघा, चर्चा वगैरे काही नाही. हे बघा, म्हणजे आपल्या इथे पाहुणे आल्याच्या नंतर आपलं त्यांना बोलणं काम आहे, त्यांनीही बोलणं काम आहे. म्हणजे स्टेजवरतीच काय लगेच भांडणं करायची का आम्ही त्या ठिकाणी? मुंडे आणि दसांचा जो संघर्ष होता हा कुठेतरी संघर्ष अजून संपलेला नाही, संघर्ष चालू राहील बाकीच्या ठिकाणी. परंतु हे कोणतं स्टेज आहे? हे अध्यात्माचं स्टेज आहे, विठ्ठल महाराजांचं स्टेज आहे आणि वामन भाऊंच्या गडाचं स्टेज. या गडावरती नो राजकारण काही. आता इथून रोडवरती गेल्याच्या नंतर राजकारण सुरू. अण्णा तुम्ही सगळ्यात प्रमुख मागणी केली होती गडाच्या जे काही दिंडी मार्ग आहे ती मागणी मुख्यमंत्र्यांनी ते मी नाही, माननीय मुख्यमंत्र्यांनीच स्वतः ज्या वेळेस ते गडावरती आले होते, गडावर त्यांनी स्वतः घोषणा केलेली आहे. विठ्ठल महाराजांची मागणी, माझी आणि भक्तांची मागणी. वामन भाऊ ज्या रस्त्याने जायचे तो सगळा रस्ता जो आहे तो ओबडधोबड आहे आणि ज्याच्याकडे कोणाचंच लक्ष गेलेलं नाही. म्हणजे वंचित विभाग जो आहे सगळ्या तालुक्यांचा, मग तो पाटोदा असेल, जामखेडा असेल, तिथून परांडा असेल, माढा असेल, मोहोळ असेल, असा हा रस्ता जो आहे ते एकदम म्हणजे दुर्गम भागातून वामन भाऊंनी ही दिंडी काढलेली. माननीय मुख्यमंत्र्यांनी तो रस्ता करण्याचा या ठिकाणी शब्द दिलाय. त्याच्या बाबतीमध्ये ते आता कोणत्या हेडमध्ये टाकतात एवढाच प्रश्न राहिलेला. आणि हॅममध्ये पण हे रस्ता देतो म्हणले. आणि आमचा जो नगर टू बीड आहे म्हणजे हा स्टेट हायवे, पूर्वी MSS2 होता, आता स्टेट हायवे 16 झालेला, तर तो पण रस्ता या ठिकाणी करतो. शेवटचे प्रश्न आहे, मसाजोगची निवडणूक आहे ती बिनविरोध व्हावी. कुठली? मसाजोगची निवडणूक बिनविरोध व्हावी असं म्हटलं जातंय, पण तिथं फॉर्म भरला दिसणार. हे बघा, निवडणूक आहे, विनंती करायचं काम होतं. धनंजयने विनंती केलेली, ग्रामस्थांनी सुद्धा विनंती केलेली. याच्याही उपर शेवटी लोकशाही आहे. जर एखाद्याला वाटलं नाही मला निवडणूकच लढायची, अजून वेळ गेलेली नाही, 13 तारखेपर्यंत फॉर्म भरायचे, विड्रॉलचा पण दिवस आहे. सर्वजण सगळ्या पद्धतीने प्रयत्न करतील की शक्यतो तिथे निवडणूक बिनविरोध व्हावी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.